तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। वेगवेगळ्या भागात विविध प्रकारे भरीत केलं जातं, पण जळगावी म्हणजे खानदेशच्या प्रसिद्ध वांग्याचं भरीत म्हणजे अप्रतिमच चव असते। त्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी स्वादिष्ट किचनच्या मध्ये आज आपण अतिशय चविष्ट आणि झणझणीत चवीचं खानदेशी वांग्याचं भरीत बनवणार आहे। त्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो भरीताचे वांगे घेतले, कांद्याची पात, लसूण, मिरची, मटारचे दाणे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आता आपण रेसिपीकडे वळूया। वांगे मी आधी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतले होते, पुसून घेतले आणि आता आपण त्याला टोचे मारून घेऊ। या चमच्याने थोडेसे असे टोचे मारून घेऊ, म्हणजे ते आतपर्यंत शिजतात। आपण वांग्याला थोडंसं तेल लावून घेऊ। तेल लावल्याने वांग्याची सालं पटकन निघतात। लगेचच आपण भाजायला घेऊ। गॅसवर वांग भाजायला ठेवलेलं आहे। आता आपण दुसऱ्या गॅसवर दुसरं वांग ठेवून घेऊ। सुरुवातीला थोडा गॅस मोठाच ठेवायचा आणि तुम्ही हे तव्यावर सुद्धा भाजू शकतात, म्हणजे आपला गॅस पण खराब होत नाही आणि पण तव्यावर थोडासा वेळ जास्त लागतो एवढंच आहे। पण आज मला घाई असल्यामुळे मी आज असंच भाजायला घेतलेलं आहे गॅसवर। वांगी भाजली जातात आहे तोपर्यंत आपण कांद्याची पात वगैरे चिरायला घेऊ। मधून मधून याला उलट पालट करायचं। देठाला पण कडक असतं, ते चांगलं शिजू द्यावं लागेल। ते पाहता वांग छान सगळ्या बाजूने भाजलं गेलेलं आहे। आता मी गॅस बंद करते, ते पण वांग भाजलं गेलेलं आहे दुसऱ्या शेगडीवर। आता आपण हे एका खोल भांड्यात काढून ठेवायचं आणि 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवू। वाफ आली की म्हणजे चांगलं मऊसूद आपलं भरीत होतं, म्हणून ते झाकून ठेवलेलं आहे 10 मिनिटासाठी। दुसरंही वांग बघा आता भाजून तयार आहे आणि ते पण आपण आता झाकून ठेवू। ठेच्यासाठी इथे मी तव्यावर मिरच्या भाजायला ठेवलेल्या आहे, त्यात 1 चमचाभर तेल टाकते। आपण तोंडी लावण्यासाठी ठेचा करणार आहे म्हणून ते जास्ती टाकलेला आहे। आपण मिरच्या भाजून घेऊ आणि नंतर ठेचा तयार करू। मिरच्या भाजून तयार आहे, तर आता आपण काढून घेऊ आणि त्याचा ठेचा तयार करून घेऊ। लसूण, कोथिंबीर, मीठ वगैरे टाकून ठेचा करू। आता हे वांगे आपण साल काढण्यासाठी एका ताटात घेऊ। हे पायाला किती तेल सुटलेलं आहे, हे तेल आपण स्वच्छ करून परत भरीतात टाकणार आहोत। आपण तेल लावून घेतलं होतं त्यामुळे पटापट सालं निघतात त्याचे आणि छानही शिजलेलं आहे सगळं। असेच आपण दोन्ही वांगे सोलून घेऊ। आता सालं काढून झालेले आहे, मी एका बाडगीमध्ये काढून घेतलेलं आहे। काही ठिकाणी याला ठेचणी म्हणतात, बाडगी म्हणतात। आता तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये कळवा। तसंच आता आपण त्या भाजलेल्या वांग्यांमध्ये काही कीड वगैरे आहे का ते बघून घेऊ, म्हणून ते असं मोकळं करून पाहून घ्यायचं। आता आपण हे ठेचून घेऊ। गावाकडे शेतामध्ये करतात, त्याची एक वेगळी चव असते, छान मोठं असतं, त्यांची क्वांटिटी पण भरपूर असते आणि त्यामुळे ते चविष्ट होतं भरीत। ते आपल्या गॅसवर केलेलं असतं, आपलंही भरीत टेस्टीच होणार आहे। त्यामुळे आता आपण छान ठेचून घेतलेलं आहे आणि आता आपण फोडणी देऊ। कढई चांगली तापलेली आहे, त्यात आपण 2 पळे तेल टाकू। शेंगदाणे भाजून घेऊ। साधारण 3-4 चमचे शेंगदाणे घेतलेले। थोडे शेंगदाणे भाजत आले की आपण वाटाणे टाकू। मटार टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये। आता त्यात लसूण मिरचीचा ठेचा टाकू। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करा। ही मिरची जरा तिखट होती म्हणून मी कमी टाकलेली आहे। त्यात आपण चमचाभर ओवा घालू। ओव्यामुळे खूप छान चव लागते त्याला। आणि कांद्याची पात, छान असं सगळं 1-2 मिनिटासाठी परतवून घेऊ।
आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. ठेचून घेतलेलं वांग टाकू. सगळं चांगला एकजीव करू. छान सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण भाजताना जे तेल आलं होतं वांग्याला ते वरून टाकते मी. छान वांगे चांगले होते त्यामुळे तेल पण भरपूर निघालं त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकून एकसारखं सगळं मिक्स करून घेऊ. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपलं भरीत तयार आहे. तर आता आपण या कळण्याच्या पुऱ्यांसोबत सर्व करायला घेऊ. आता आपण कळण्याच्या पुऱ्या कशा करायच्या ते बघू. मागच्या काही एपिसोडमध्ये आपण कळण्याचं पीठ कसं तयार करायचं आणि भाकरी कशी तयार करायची हे पाहिलं होतं. आज आपण भरीतासोबत कळण्याची पुरी करणार आहे. तर त्यासाठी मी 2-3 वाट्या कळण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अंदाजाने हळद टाकली, धणे पावडर, तिखट, मीठ. कळण्याचं पीठ करताना आपण थोडं मीठ घातलेलं आहे त्यामुळे प्रमाणात मीठ घालायचं. हिंग, ओवा, तीळ मिक्स करून आपण पीठ भिजवून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून आपण एक गोळा तयार करूयाचा. कळण्याच्या पिठाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्हाला बघता येईल, कळण्याचं पीठ तयार करता येईल. पीठ भिजवून तयार आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून लगेचच पुऱ्या तळायला घेणार आहे. यात ज्वारीचं पीठ असल्यामुळे सैल होऊ शकतं म्हणून लगेचच करायच्या त्या. पण जशा नेहमी पुऱ्या करतो त्याचप्रमाणे ह्या पुऱ्या पण लाटून तळून घ्यायच्या आहेत. टम्म आणि कुरकुरीत अशी कळण्याची पुरी, कळण्याची भाकरी आणि जळगावी वांग्याचं मऊ लुसलुशीत असं झणझणीत भरीत, खलबत्त्यात कुटलेला ठेचा, दही, पातीचा कांदा. आहा, काय बेत आहे आज तयार. तर लवकरच लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जेवायला घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.